तुम्ही अजूनही स्वयंपाकघरात तेच कॉमन पद्धतीचं लाटणं पोळपट वापरता का? चपाती वगैरे करताना बऱ्याच वेळा होतं काय, की लाटणं पीठ लावताना खाली नॅपकिनवर किंवा किचन काउंटरवरती वगैरे ठेवायला लागतं. ही पद्धत ना मला बऱ्याच वेळ अनहायजेनिक सुद्धा वाटायची. माझं लाटणं पोळपट आत्ता सध्याच खराब झालं होतं. नवीन घ्यायचा मी विचारच करत होते आणि तुम्हाला माहिती आहे मी नेहमीच वेगळं काहीतरी स्वयंपाकघरासाठी शोधत असते आणि मग लगेचच ऑनलाईन सर्च करत असताना मला मिळालं हे वुडन लाटणं पोळपट. हे सुद्धा लाकडीच आहे, परंतु याला खाली 2 असे सुंदर स्टँड दिलेले आहेत. भरपूर हाईट आहे आणि हे घसरू नये यासाठी रबरचं बेस सुद्धा याला दिलेला आहे. खूप स्ट्राँग क्वालिटीचा आहे. तुमच्या किचन काउंटरची हाईट जर कमी असेल ना, तर तुमच्यासाठी अगदी बेस्ट असं हे लाटणं पोळपट आहे बरं का. ज्यासोबत आपल्याला खूप सुंदर असं हे लाटणंही मिळतं. तितकंच खूप स्ट्राँग आणि छान फिनिशिंगचं हे दोन्हीही लाटणं पोळपट आहे. यामध्ये होतं काय, चपाती वगैरे लाटताना खाली कुठेही आपल्याला लाटणं ठेवायला लागत नाही. यावरतीच दिलेल्या स्टँडवरती ते सहज अडकलं जातं. मग आता तेल लावायचं असो किंवा पीठ, हलकं स्लाईड केलं की बरोबर याच्या स्टँडमध्ये हे लाटणं अडकून पडतं. मला तर इतकं आवडलंय म्हणून सांगू, कारण मला लागणाऱ्या सर्व गोष्टी या लाटणं पोळपट विथ स्टँडमध्ये मला मिळालेल्या आहेत. माझ्या तर किचनची हाईट पण कमी आहे. मला खूप वाकून चपात्या वगैरे करायला लागायच्या, परंतु याला छान स्टँड असल्यामुळे आता वाकावंही लागत नाही आणि लाटणं आणि पोळपट नेहमी एकत्र ठेवावं असं म्हटलं जातं. ते सुद्धा यामुळे आता फुलफिल झालेलं आहे. एकदा पाहिल्यानंतर 4 मैत्रिणी विचारल्याशिवाय राहणार नाही, असं फक्त ₹500 आत मिळणारं हे सुंदर असं लाटणं पोळपटाचा हा सेट तुम्हाला सुद्धा हवा असेल, तर याची खरेदीची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटमध्ये दिलेली आहे. त्यावरती जाऊन हे तुम्ही खरेदी करू शकता.